नमस्कार, मी अक्षय. आज एका नवीन व्हिडिओ सोबत तुमच्या लाडक्या चॅनल मध्ये. आज मी आहे माझ्या मामाच्या गावी अणसूर वेंगुर्ला आणि आज आमच्या दाडोबाच्या देवळाचा कलशारोहणाचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे इथे जमलेलो आहोत. तुम्ही माझ्या मागे ढोलचा आवाज ऐकू शकता. तर आज तुम्हाला सगळ्यांना आणि स्पेशली माझ्या बायकोला, कारण ती कोल्हापुरातून आहे, तिला कोकणी पद्धतीचं थोडंसं ज्ञान नाही आहे, तर आज आम्ही तिला दाखवणार आहे की आज इथे कलशारोहण कशा पद्धतीने केलं जातं, कोणत्या कोणत्या पारंपरिक कला इथे सादर केल्या जातात आणि आमच्या गावची संस्कृती, आमच्या गावचा निसर्ग पण बघा. तर हे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे या ब्लॉग मध्ये. तर आमच्या सोबत नक्की राहा शेवटपर्यंत. मी कोल्हापुरातले असल्यामुळे मला कोकणातले सण हे माहित नव्हते की एवढा मोठ्या पद्धतीने सण करतात. तर आज आम्ही अशाच एका सणासाठी आलो आणि हे आमच्या घरच्या मागे हे एक माळ असं आहे आणि तुम्ही बघाल तर इथे सगळे आंब्याची पण झाड आहेत आणि प्लस नारळाची पण झाड आहेत आणि मस्त असं पसरलेलं आहे. फुल कोकण वाईब्स आहे. मंदिराचा जो कळस आहे तो आमच्या घरामध्ये ठेवलेला आहे. तर इथून आमची एक मिरवणूक आहे. आमच्या सगळ्यांच्या साड्या सेम आहेत आणि ह्यांच्या सगळ्यांचे कुर्ते सेम आहेत. तर इतकी भारी एक फिलिंग आहे. तर मी तुम्हाला ते पुढचं सगळं दाखवते. आज या कलशारोहणच्या समारंभाची आज पहिला दिवस आहे. तर तुम्ही बघा की गावकऱ्यांनी सगळा रस्ता धुवून काढलाय आणि त्याच्यावर ही अशी रांगोळी काढली आहे. आता आपण चाललेलो आहोत जिथे आता ढोल पथक मागवलं. मिरवणूक चालू पण नाही झाली आणि एवढी एक्साइटमेंट खूप एक्साइटमेंट आहे. पुढे भरपूर मजा येणार आहे. कशी वाटली तुला आंटी? मला ही खूप भारी वाटली. मला 2 मिनिट आपला एंगेजमेंटचा सीन आठवला आणि कसली भारी आमटी. वाव. एक तर मला नेचर पासून बनवलेल्या गोष्टी खूप आवडतात. माका थोडा थोडा कोकणी आता येता. नो माझे सासू सासरे खूपच कूल आहेत. त्यांना आता मळ्यात फोटो काढायचे. आणि आहेत माझ्या सासूबाई. बघा कशी एकदम सजून नटून थटून मिरवणुकीला रेडी झाली आहे. आणि आता आईंचं भजन आहे, नाही टाळ वाजवणार आहे ताई सगळा ग्रुप बरोबर. आई तुम्हाला कसं वाटतंय? हे बघ आता एक 5-10 मिनिटात मिरवणूक चालू होईल. खूप फोटो काढलाय, खूप व्हिडिओ काढलाय. आता जाऊया. पालखी सुटतेली आणि आपण काय बघू गावाचा नाही. एवढं कोकणी मला कळत नाही, जरा मराठीमध्ये सांगते. खूप छान फोटोज काढले, व्हिडिओ पण खूप छान आले तुझे. पण आता आपल्याला तिथेच केलं पाहिजे. आपला ब्लॉग पण शूट करायचा आहे. ठीक आहे. मला तुम्ही कोकणी भाषा कधी शिकवणार आहे? कोकणी भाषेत तुला मी काय काय शिकवलं आजपर्यंत? ऑफेन्सिव्ह खूप शिकवलं. एक तर माझा बालविवाह केलाय.
हा सगळं दारोबा काय विधी आता ती तू करून घे आणि तुझा सहज असं काम कर. रामेश्वर रवळला पण बाबा दारुबा सगळ्यांक चांगली सद्बुद्धी दिली आणि अशी त्या कुटुंबाकडून आणि आम्ही हे मंडळ होतो तेव्हा आता करून गेलो होय महाराजा. लहानपणापासून मी दारोबाच्या म्हणजे भाचा म्हणून सगळीकडे येतात. तर माका लहानपणापासून असं वाटतं की हे पहिल्यापासून शंकराचं स्थान असं वाटतं. शंकर नाही महाविष्णू आहे, तो विजू आहे. शंकर म्हणून काही लोक ओळखतात पण शंकर त्याचं नाव नाही आहे. दारुबा म्हणजे एक तो आपलं महाविष्णू आहे. महाविष्णू शंकर नाही आहे. तुझ्या मनात जे काही इच्छा असेल किंवा तुला तू बोललास दारुबा मला पाव तरी तू पाहू शकतो. लग्नाचा कौल पण दारोबानेच दिला. मग तो कौल मीच घेतलेला. मी तुम्हाला सांगितलं की इथे कौल घेण्याची प्रथा आहे. तर कौल घेतात म्हणजे परमिशन घेतात. कोणतंही शुभकार्य करताना किंवा काही करताना आधी दाडोबाला विचारलं जातं. जो काही उजवा डावा कौल येईल त्याच्याप्रमाणे ते पुढचे डिसिजन घेतात आणि हे त्याच्यामुळे खूप जागृत स्थान आहे. कळशातून आहे पण सर्व लेडीज जेंट्स सर्व आहे. आनंदाचा उत्सव आहे. ह्या बघून आम्हाला ते खूप आम्हाला त्यांचा म्हणजे आशीर्वाद भेटला असं मला वाटतं. मंदिराचा कळस हा सगळ्यात इम्पॉर्टंट केंद्रबिंदू मानला जातो आणि तोच एक पॉईंट असतो जिथून मंदिरामध्ये एक डिवाइन एनर्जी एंटर करते. सो त्याच्यासाठीच मंदिरातल्या नारायणाची इच्छा असेल तरच हे कलशारोहण होतं आणि त्याच्याबरोबर या गावातल्या सगळ्या ब्राह्मणांची इच्छा असेल तरच हे कलशारोहण होतं. तर या ठिकाणी पूर्ण गावासोबतच गावकऱ्यांसमोरच इथे नारायणांच्या परमिशननेच नारायणाच्या मर्जीनेच हा कलशारोहण सोहळा सोमवारी उत्पन्न होणार आहे. म्हणूनच आपण म्हणतो की गाभाऱ्यात बसल्यानंतर एक खूप छान मेडिटेशन होतं, खूप छान ध्यान लागतं किंवा खूप छान एक पॉझिटिव्ह वाईब्स असतात ते फक्त त्या कळसामुळे. पूर्ण कळसामध्ये पूर्ण देवळामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी येते ती त्या कलशामार्फतच येते. म्हणूनच आपण मंदिरात एंटर करताना सुद्धा पहिलं कलशाला नमस्कार करतो. सो हेच ह्या कलशाचं खूप महत्त्व आहे आणि त्यासाठीच हा कलशारोहण सोहळा नारायणांच्या मर्जीने केला जातो.
हे जेवण आयुष्यभर जेवू शकतो मी. हमको कोई कारण यांची बायको जेवणच करत नाही. तीन नंबर पाणी. किती वेळा भाजी घेतली. भाजीवाले ह्यांच्यामुळे यायचे बंद झाले. खतरनाक भाजी. कसं लागतंय असं जेवण? तुम्ही किती वेळ जेवू शकता? आयुष्यभर. रोज दिलं तर काही. ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच कोकणातल्या स्पिरिच्युअल ब्लॉगसाठी आम्हाला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि कोकणातली आपली जे काही संस्कृती आहे जी माझ्यासारख्या मुलींना माहित नव्हती ती पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे स्टे ट्यून. हर हर महादेव. जय शिवराय. हो ना.